नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या सकाळी हा एक छोटासा उपाय केला तर घरात येणारा पैसा टिकू लागतो. पण इथे बहुतेक लोक एक चूक करतात आणि मग काहीच फायदा होत नाही. म्हणून हा उपाय नीट समजून घ्या. उद्या चैत्र पौर्णिमा वर्षातील सर्वात प्रभावी पौर्णिमेपैकी एक मानली जाते आणि याच दिवशी हनुमान जन्मोत्सव येतो. त्यामुळे या दिवसाची ऊर्जा खूप वेगळी असते. जर योग्य पद्धतीने काही गोष्टी केल्या तर घरात सुख, शांती आणि समृद्धी हळूहळू वाढू लागते. सर्वात आधी सकाळी शक्यतो लवकर उठा. स्नान करताना पाण्यात थोडीशी हळद, गंगाजल, चिमूटभर मीठ टाका. ही छोटी गोष्ट दिसायला साधी आहे, पण यामुळे शरीर आणि मनावरची नकारात्मकता कमी होण्यास मदत होते आणि पुढे जे काही उपाय कराल त्याचा परिणाम जास्त चांगला मिळतो. इथे थांबा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्नानानंतर घराची स्वच्छता करताना पाण्यात थोडी हळद आणि गंगाजल टाका आणि पूर्ण घर नीट पुसा. कारण घरातील वातावरण शुद्ध नसताना केलेले उपाय पूर्ण परिणाम देत नाहीत. हीच ती चूक जी अनेक जण करतात. आता मुख्य उपाय सुरू होतो. एका तांब्याचा कलश घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. त्यात थोडी हळद, गंगाजल, गोमूत्र टाका आणि हे पाणी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याबाहेर शिंपडा आणि हलक्याने पुसून घ्या. असं केल्याने बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा तिथेच थांबते, घरात प्रवेश करत नाही. यानंतर उंबरठ्यावर हळदीचा लेप करा. कुंकवाच्या गंधाने उजव्या हाताच्या अनामिकेने स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे फक्त चिन्ह नाही, ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचे माध्यम मानले जातं. पण इथे गोष्ट लक्षात ठेवा, स्वस्तिक काढताना मनात श्रद्धा असली पाहिजे. फक्त हाताने केला आणि मन दुसरीकडे तर परिणाम कमी होतो. आता पुढची गोष्ट जी बहुतेक लोक विसरतात, उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढा. एक बिंदू काढताना मनात त्या रूपाचं नाव घ्या. अधिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी अशा 8 रूपांचे स्मरण करा. हे करताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या घरात सर्व प्रकारची समृद्धी यावी. यानंतर तिथेच एक चौमुखी दिवा लावा. 4 वाती लावून दिवा प्रज्वलित करा आणि हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उजव्या बाजूला ठेवा. हा दिवा 4ही दिशांनी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि घरातील अडथळे कमी होण्यास मदत करतो. थांबा, इथे अजून एक छोटी पण प्रभावी गोष्ट आहे. घराच्या दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावा. यामुळे वातावरण एक वेगळीच पवित्रता निर्माण होते आणि नकारात्मकता दूर राहते. त्यानंतर स्वयंपाकघरात जा आणि तिथे अन्नपूर्णा मातेचे स्मरण करा. जुने तांदूळ बदलून नवीन तांदूळ अर्पण करा. जुने तांदूळ वाया घालू नका. थोडे वापरा आणि थोडे पक्ष्यांना द्या. देणं ही सुद्धा समृद्धी वाढवणारी सवय आहे. देवघरात दिव्याखाली स्वस्तिक काढा आणि कुलदेवीची पूजा नक्की करा. 11 अखंड लवंग अर्पण करा. कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर अनेक अडचणी आपोआप दूर होतात आणि शक्य असेल तर हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. चमेलीचं तेल, काळे उडीद आणि तीळ अर्पण करा. यामुळे मानसिक आणि आर्थिक अडथळ्यावर मात करण्याची शक्ती मिळते. हे सगळं ऐकून तुम्हाला कदाचित वाटेल, इतकं सगळं करायचं, पण लक्षात ठेवा, हे मोठे उपाय नाही. पण योग्य दिवशी योग्य भावनेने केले तर परिणाम मोठे दिसतात. आणि शेवटी एक गोष्ट, हे उपाय करताना घाई करू नका. मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेशिवाय कोणताही उपाय पूर्ण होत नाही. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात काय बदल जाणवते हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर थोडासा जरी सकारात्मक फरक जाणवला तर हा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवा. कारण कधी कधी एक छोटा उपाय आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. आणि अजून एक गोष्ट जी लोक नकळत चुकतात, दिवा लावल्यानंतर लगेच आत जाऊ नका. 2 मिनिटे त्या दिव्याकडे शांतपणे पहा आणि मनात एकच विचार ठेवा, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढत आहे. ही छोटी सवय आहे, पण मन आणि ऊर्जा दोन्ही एकाच दिशेने काम करू लागतात आणि इथेच खरा बदल सुरू होता. आता पुढे लक्ष द्या. दिवसभरात शक्य असेल तर घरात भांडण, राग, कटू शब्द पूर्ण टाळा. कारण तुम्ही सकाळी जे सकारात्मक वातावरण तयार करतात तेच दुपारी, संध्याकाळी नकारात्मक बोलण्याने खराब झालं तर परिणाम कमी होतो. म्हणून या दिवशी जास्तीत जास्त शांतता, प्रेम आणि समजूतदारपणा ठेवण्याचा प्रयत्न करा. ही सुद्धा एक प्रकारची पूजा आहे. आता संध्याकाळी एक छोटी पण प्रभावी गोष्ट करा. पुन्हा एकदा देवासमोर दिवा लावा आणि थोडा वेळ बसून नामस्मरण करा. कोणताही मोठा मंत्र जपायला वेळ नसेल तरी फक्त श्री स्वामी समर्थ किंवा जय हनुमान असं शांतपणे म्हणा. पण इथे लक्षात ठेवा, मंत्र मोठा असण्याची गरज नाही, भावना खरी असली पाहिजे. आणि आता सर्वात महत्त्वाचा जो भाग अनेक जण दुर्लक्षित करतात, या दिवशी शक्य असेल तर कुणाला तरी काहीतरी दान करा. ते मोठं असण्याची गरज नाही. एखाद्या गरजूला अन्न द्या, पक्ष्यांना दाणे किंवा एखाद्या व्यक्ती मदतीचा
आहात, कारण लक्ष्मी फक्त पैशातून नाही येत, ती येते देण्यातून, चांगल्या विचारातून आणि मनाच्या स्वच्छतेतून. थांबा, इथे एक विचार करा. आपण सगळे लक्ष्मी येण्यासाठी उपाय करतो, पण लक्ष्मी टिकवण्यासाठी आपण काय करतो? घरात प्रेम, आदर, समाधान असेल तर लक्ष्मी स्थिर राहते, नाही तर पैसा येतो आणि कधी निघून जातो कळत नाही. म्हणून चैत्र पौर्णिमेला फक्त उपाय करू नका, तर एक संकल्प करा. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्याचा, एकमेकांशी प्रेमाने बोलण्याचा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा, कारण जेव्हा प्रयत्न आणि श्रद्धा दोन्ही एकत्र येतात तेव्हा परिणाम थांबत नाही. हा पूर्ण उपाय मनापासून केला तर काही दिवसातच घरातील वातावरण बदल जाणवू लागेल, कामामध्ये गती येईल, हळूहळू अडचणी कमी होत जातील आणि शेवटी तुम्ही हा उपाय केल्यानंतर काय अनुभव आला, घरात काही सकारात्मक बदल दिसले का, हे कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.